अरे आता कोण आलं? अरे तुम्ही या या या. शालिनी. अ, शालिनी कुठे आहे? मॅडम बाहेर गेलेत. अरे काय, बाहेर गेलीये? हो. त्यांनी मला सांगितलं, या ना तुम्ही बसा. ते काय यार, ही पण ना अ, मला बोलवून घेतलं आणि स्वतः बाहेर गेली आहे. हा त्यांनी मला सांगितलं होतं की माझी मैत्रीण येणार आहे, तर तुम्हाला बस थांबायला लावलंय, ते येणार आहे थोड्या वेळात. अच्छा. हा. तुम्ही बसा, मी चहा ठेवतो तुमच्यासाठी. नाही 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 नाही, चहा वगैरे नको. मला ना ऍसिडिटी होते. छान आहे. अ, पाणी घेऊन ये फक्त. हा ठीक आहे. अरे यार, हिचं पण ना काही खरं नाही. तर एवढं दुरून आली आहे मी. तुम्ही थांबायला पाहिजे होतं ना घरी. हे घ्या. बस. बरं ऐक ना, हा. इकडे ये बरं. फोन लाव बरं शालिनीला. बर. फोन नाही उचलत आहे. दाखव इकडे. हॅलो. अगं शालिनी, मी घरी आले तुझ्या. अगं काय तू पण कुठे गेलीये तू? अच्छा. किती टाइम लागेल? अरे एवढा उशीर? बरं ठीक आहे, बोल त्याच्याशी बोल. हॅलो. हा हा. हो हो, ठीक आहे ठीक आहे. हो ठीक. हा. काय बोलली? मॅडम बोलले की थोडं लेट होईल. तुम्ही आराम करा मग तोपर्यंत. बरे बाबा, ठीक आहे, आता काय करू? आरामच करावं लागेल हा, येईपर्यंत. म्हणजे त्यांनीच सांगितलं की त्यांना आराम करू दे. हा ठीक आहे. मला मी कोणत्या रूम मध्ये थांबू? बेडरूम आहे ना. हा ठीक आहे. हो. हुफ. ऐक. काय हालत बनवली हिने रूमची. झोपून घेते थोडस. यार, मॅडम भारी आहेच, पण मॅडम पेक्षा भारी त्यांची मैत्रीण दिसते. काहीतरी पट्टी पाडावं लागेल मॅडमची. आता घरात कोणीच नाहीये आणि चान्स आहे. या चान्सचा फायदा उचलतो आता. काय करतोय तू हे? अहो, तुमच्यासाठी ड्रेस आणला होता मी. ड्रेस? हा, तुम्हाला ह्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नसेल ना, झोपताना येत ना व्यवस्थित, त्याच्यामुळे हा नाईट ड्रेस. अच्छा मॅडमचा नाईट ड्रेस आहे, मॅडमनी सांगितलं होतं मला द्यायला. ठीक आहे, तू बस इथं, मी चेंज करून आली. हा. वाचलो बाबा. नाही तर जर समजलं असतं ना, यांनी मला नोकरीवरूनच काढलं असतं. कशी दिसते मी? तुम्ही तर हॉट दिसताय, हॉट. काय? म्हणजे सुंदर दिसताय, सुंदर. अच्छा. मालकिनीपेक्षा तुम्हाला चांगला दिसतोय ड्रेस. मग मी आता हा ड्रेस ना घेऊनच जाते सोबत. हा ठीक आहे, घेऊन जा. तुझी मालकीन काही बोलणार नाही का? आता तुम्ही मालकिनीच्या मैत्रीण आहे, मग काय बोलणार आहे मालकीन तुम्हाला? पण असतं ना प्रत्येकाचं असं, म्हणजे आपला ड्रेस कोणाला द्यायचा.
हा ते पण आहे, पण तरी जा घेऊन. अं, तू लय काळजी घेतो रे माझी. तू तुझ्या मालकिनीची पण अशीच काळजी घेतो का? हा. अच्छा. खरंच तुझ्यासारखा ना माझा नवरा असता ना, खरंच नशीब काढलं असतं मी. नाही, आता मी काळजी घेतो म्हणून तर टिकून राहिलोय, नाही तर ते सगळ्यात जुना नौकर आहे मी इथला. अच्छा. हा. माझ्या नवऱ्याने पण माझी एवढी काळजी घ्यायला पाहिजे होती. किती मस्त झालं असतं मग. का बरं तुमचा नवरा तुमची काळजी नाही घेत? नाही ना. अरे माझा नवरा विदेशात राहतो, तिथेच जॉब करतो. कधी मध्ये अच्छा. येत असतो मला भेटायला, पण अच्छा. तरी त्याला एवढा टाइम नाही भेटत माझ्यासाठी. तुझं लग्न झालंय का रे? अं, अजून तर नाही. अरे मग तर तुझी काळजी घेणार कोणीच नाहीये. नाही, आता माझी काळजी कोण घेणार आहे? मी आई वडील. घेते ना तुझी काळजी. तुम्ही? हो, आता तू माझी एवढी काळजी केली तर माझं पण काम आहे ना तुझी काळजी करणं. काय करताय असं तुम्ही? हे बघ, नाटक करू नको. तुला मी पाहिलं, तू काय मला इथं ड्रेस द्यायला नव्हता आला. तू फक्त मला स्पर्श करायला, माझ्याकडे बघायला, त्याच्यासाठी आला होता तू. हो, असं काही नाही बरं का. असंच आहे. नाही नाही, तसं काही नाही. तुझं ना माझ्याकडे बघून ना मन बिस्कटलं, म्हणून तिकडे आला होता. आणि समजतं बरं का मला सगळं काही. एळात काढून काही फायदा नाहीये. बस ना. बरं, तू ज्या कामासाठी आला होता ते काम मीच करते ना. म्हणजे तुझ्याही मनासारखं होईल आणि माझ्याही मनासारखं होईल. कसं आहे, आता नवरा नसतो ना माझा, मग तेवढंच मला लागतं ना प्रेम वगैरे, आधार. ठीक आहे. मग ये ना माझ्या जवळ. अं, ते सगळं ठीक आहे, पण हे बघा, माझ्या मालकिनीला सांगू नका बरं का तुम्ही हे सगळं. अरे असल्या गोष्टी कोणी कशाला सांगणार आहे? नाही, कारण म्हणजे कसं आहे, तुम्ही त्यांच्या मैत्रिणी आहात आणि चुकून कधी तोंडातून निघून गेलं बोलता बोलता तर. हे बघ, अशा गोष्टी ना मी कोणाला सांगत नसते. ह्या गोष्टी ना पर्सनल असतात आणि मी माझ्या गोष्टी ना, पर्सनल गोष्टी मी माझ्या मनातच ठेवते. ही गोष्ट मनातच ठेवा, कारण जर तुम्ही सांगितली ना, एक तर मला कामावरनं काढून टाकतील आणि पोलीस कंप्लेंट पण करतील वेगळी. अरे नाही काढणार तुला कोणी कामावर. कशाला काळजी करतोय, मी आहे ना. बरं, आता हे सगळं प्रश्न संपले असतील तर आता आपण, वेळ आहे, वेळेचा उपयोग करून घेऊ. ठीक आहे. पण ऐका ना, मी नोकर आणि तुम्ही म्हणजे एवढ्या मोठ्या घरातल्या श्रीमंत, ते चांगलं नाही वाटत ना. हे बघ, असलं काही नसतं. ह्या गोष्टी ना तू सोडून दे. मी या आमिर श्रीमंत गरीब याच्यात ना फरक करत नाही, समजलं का? मी माणूस तो माणूस असतो ना. आणि तू नाही वाटत रे गरीब. तू एकदम छान दिसतो आणि राहणीमान पण तुझं एकदम छान आहे, नोकरासारखं नाही. म्हणून तुझ्या बाबतीत मला अशा भावना आल्या. तू आता ते सगळं सोड आणि ये इकडे ये. खरंच खूप छान वाटलं तुझ्यासोबत. मस्त, एकदम मनाला शांती वाटली डायरेक्ट. मला पण खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर म्हणजे हे सगळं केलं ना मी. छान वाटलं मला पण. हो ना. फक्त फक्त ही गोष्ट आपल्या दोघातच ठेवा आणि जेव्हा पण तुम्ही याल ना, हम्म. आपल्याला जसा चान्स भेटेल तसा आपण. मी तेच म्हणत होते. आता
मी नेहमी येत जाईल. कमीत कमी महिन्यातनं 2-1 वेळा तरी येईल मी. कसं आहे, माझा नवरा येत नाही ना मला जास्त भेटायला. मला प्रेमाची खूप गरज असते. त्याच्यामुळे मी नेहमी येत जाईल. तुला काही हरकत नाही ना? नाही नाही, मला जर इतक्या सुंदर मुलीसोबत प्रेम करायला मिळेल तर मला काय हरकत असणार आहे. मग तर एकदम छान होईल. तनू, अगं हे काय करते तू? अरे अगं, मालकीन, तू कधी आली? आणि रामू तुला शोधतं की हे काय करतोय तू? अं, अगं तनू, थोडी तरी लाज वाटू दे तुला. अगं तुझ्या नवऱ्याचा तुझ्यावर एवढा जीव आहे आणि तू माझ्या घरी येऊन नौकर सोबत असं करते. अगं आहे जीव तर काय मग? फक्त फोनवर जीव लावतो तुम्हाला. काय भेटायला येतो का तो मला? इथं जॉब करायला पाहिजे त्याने. बाहेर देशात जॉब करतोय मी, एकटी किती दिवस काढणार अगं आहे ठीक अशी? आहे, पण तो तुझ्यासाठीच कमवायला गेलेला आहे ना एवढं लांब. त्याला काय हौस आली का एवढं लांब जायची? आणि तुला रे रामू, तुला तर समजायला पाहिजे ना. मॅडम माझी काही चुकी नाही याच्यात. त्यांनीच मला फोर्स केला हे सगळं करायला. हो, मीच केलंय त्याला फोर्स. अगं तनू, पण तुला शोभलं पाहिजे. अगं मला गरज होती प्रेमाची. मी काय करणार आहे? ठीक आहे, तू मला बोलली असते ना, मी तुझ्या नवऱ्यासोबत बोलले असते. पण तू एका कामवाल्यासोबत असं काही गोष्टी करते. हे बघ, मी हा फरक मानत नाही आणि मला तो आवडला खरंच, म्हणून मी असं. अगं तो आवडला, पण तुझ्या नवऱ्याला काय सांगशील तू? अगं तुझा नवरा माझ्या भरोश्यावर तुला सोडून जातो. उद्या जर त्याला काही ह्या गोष्टी माहिती पडल्या तर तो माझ्या भरोश्यावर सोडून जाईल का? त्याला विश्वास राहील का माझ्यावरती? आणि तुला माहिती का, आता हा नोकर आहे. जर माझ्या तोंडातनं काही निघणार नाही, पण ह्याने जर पैशाच्या याच्यामध्ये काहीतरी सांगून दिलं तर नवऱ्याला अहो नाही नाही, लालूच राहते लोकांना. मी आजपर्यंत कधी असं काही केलंय का? हे बघ, माझ्याकडनं खरंच चूक झाली. मी करायला नव्हतं पाहिजे असं, आणि झालं ते. हे बघ, आता मी याला कामावरनं काढून टाकते. नकोच आहे हा कामाला. ओ मॅडम असं काय बोलताय? हे बघ, ऐक माझी थोडी ना चुकी आहे, त्यांची चुकी आहे. त्यांनी मला फोर्स केला आणि मी पण खूप दिवसापासून असं काही केलेलं नव्हतं म्हणून बरं ऐक, मी केलं. ऐक माझं. अगं त्याची चूक नाहीये. मी त्याला प्रोत्साहन केलं आणि मी त्याला सांगितलं की कर माझ्यासोबत असं. माझी चूक आहे सगळी, आणि मी असं करायलाच नव्हतं पाहिजे. मला माझ्या चुकीचा खूप पस्तावा आहे. तू ऐक काय कर फक्त माहिती ही आहे? गोष्ट कोणाला सांगू नको. मी निघते आणि त्याला कामावरनं काढू नको. ठीक आहे, जा. आणि तू इथून पुढे तुला माझ्या कोणत्या मैत्रिणी आल्या ना, तुला जर बोलले ना असं काही कर, तू करायचं नाही बरं का. नाही. आता तू निघ, तुझं तुझं काम कर. हा.